होतं की बोस हे मुस्लिम म्हणूनही करायचे, तर ऐकायला विचित्र वाटेल. पण तुम्ही त्यांचा आझाद हिंद फौजेचा इतिहास जर पाहिला तर त्यांचं जे घोषवाक्य होतं उर्दू होतं पूर्णपणे. ते जातीभेद मानायचे नाही आणि त्यांचे जे ऑफिसर्स होते त्या वरच्या लेवलला बऱ्याचपैकी मुस्लिम होते. आझाद हिंद फौजेत बऱ्यापैकी मुस्लिम प्रमाण जास्त होतं. त्याचं कारण हेच असतं. आता उलट या बाजूने म्हणाल तर नेहरूंचा बॅकग्राऊंड हा उत्तर प्रदेशचा होता. उत्तर प्रदेशचा आणि पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो अतिश्रीमंत, आणि अतिश्रीमंत असल्यामुळे काहीही कुठल्याही गोष्ट न मानणारे. उदाहरणार्थ मोतीलाल नेहरूंचं जर पाहिलं तर ते जेव्हा इकडे जाऊन आले, विलायतेत शिक्षण घेऊन परत आले, तर त्यांच्यावर बहिष्कार घातला गेला. प्रायश्चित्त घ्या असं आपल्या धर्मात किंवा कसं समुद्रोल्लंघन ज्याला म्हणतात ते करू नये. ते केलं तर तुमचं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. लोकमान्य टिळकांना पुण्यात घ्यायला लावलं होतं आणि त्यांनी घेतलं होतं. मोतीलाल नेहरूंनी ऐकलं नाही, नाही घेणार प्रायश्चित्त. त्यांच्या पूर्ण फॅमिलीवर बहिष्कार घातला गेला. काही वर्ष चालला, कुठल्याही बहिष्काराला तुम्हाला व्हायचा. माणूस खूप मोठा झाला, खूप पैसा जोडायला लागला, अतिप्रतिष्ठित झाला, ते बहिष्कार करण्यासाठी त्याच्याबरोबर येतो असं. तर त्यांच्या घरात हा अजिबात नव्हता. मोतीलाल नेहरू स्वतः पर्शियन आणि अरेबिक भाषा वगैरे जाण्याचे. त्याचं कारण एवढं होतं की ते वकील होते. वॉज अ व्हेरी हायली रेनॉन लॉयर. आणि त्या काळात ही भाषा आल्याशिवाय, कारण कोर्टाचं कामकाज आहे ते हिंदीत देवनागरीत चालायचं नाही, ते पर्शियन आणि फारशीमध्ये चालायचं. तेव्हा सगळ्या वकिलांना त्या काळात ते शिकणं भाग होतं. त्यामुळे त्यांच्या घरातलं वातावरण हे जरा वेगळं होतं. त्यांच्या घरातला म्हणजे नेहरूला लहानपणापासून सांभाळणारा जो नोकर होता तो मुस्लिम होता. त्यामुळे त्यांना असं मुस्लिम असं काही वाटायचं नाही. आपण जर वेगळ्या वातावरणात वाढलो तर काहीतरी एक वेगळं असतं. त्याच्यानंतर तर ते पूर्णपणे म्हणजे 11व्या वर्षी वगैरे हॅरो पब्लिक स्कूलला, त्याच्यानंतर केम्ब्रिजला, त्याच्यानंतर ट्रिनिटी कॉलेजला बॅरिस्टर की, म्हणजे कशाचं म्हणजे फार वेगळ्या वातावरणात वाढले होते. त्यामुळे हा काही धर्मबिर्म फार मानायचे नाही. इनफॅक्ट डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये वगैरे तुम्हाला वाचायला जाईल की गांधीजींचं रामराज्य वगैरे शब्दही त्यांना आवडला की राजकारणात तुम्ही धर्म आणताय. गांधीजींचा त्यांचा जो मित्रांचा केला तो थोडा याच्यावरच व्हायचा की ह्या गोष्टी मध्ये आणू नका. आणि लोक मग मागे बघायला लागले. गांधीजी जे करायचं त्याचं अनुकरण इतर लोक करायला लागले. हा त्यांचा गांधीजींवर एक आक्षेप होता. बाकी सरदार पटेल म्हणाल तर सरदार पटेल धर्मनिरपेक्ष पूर्णपणे होते. पण मला जर विचार पर्सनली एवढं सगळं संशोधन केल्यावर ही वॉज व्हेरी प्रॅक्टिकल. ही वॉज नॉट रॉंग. म्हणजे त्यांचं जे ज्यासाठी त्यांना जातीयवादी म्हटलं जातं पटेलांना, त्याचं कारण एवढं होतं की त्यांचं म्हणणं एकच होतं, फाळणी जी झाली ती फाळणीपर्यंत त्यांनी खूप विरोध केला होता सुरुवातीला. गांधीजी वॉज द लास्ट मॅन टू ॲक्सेप्ट पार्टिशन. ऐकून आश्चर्य वाटेल पण आधी सगळ्यात आधी पटेल याच्यात आहे, सगळ्यात आधी पटेलांनी फाळणी ॲक्सेप्ट केली माउंटबॅटनचा प्लॅन. मग त्यांनी नेहरूंना पटवलं. नेहरू गांधीजींना घाबरत होते. त्यांना माहिती होतं ऑन माय डेड बॉडी म्हणायची, त्यामुळे ते तयार नव्हते. पण हळूहळू ते तयार झाले. त्यांनी म्हणे की बापूंना पण हे करायचं. पटेल म्हणाले माझं कार्यकारिणी आणि बापू यांना मी सांभाळू, तू तयार आहेस तर तुला तयार व्हावं लागेल. कारण त्यांना अनुभव जो फाळणीचा आला होता, फाळणीच्या आधी अंतरिम जे सरकार होतं त्यात एवढी प्रचंड अडवणूक पटेलांची आणि नेहरूंची मुस्लिम लीगच्या नेत्यांनी केली. म्हणजे असं मंत्रिमंडळ आहे तुमचा पाणउतारा काय त्यांचे मंत्री शेती ते 1.5 वर्षाच्या याच्यानंतर म्हणजे पटेलांनी कार्यकारिणीपुढे जे भाषण केलं तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की चपराशापासून मंत्र्यापर्यंत सगळे आमच्याशी अडवणुकीचं धोरण घ्यायचे. अशा परिस्थितीत यांच्याबरोबर राहणं आपल्याला शक्य नाही. म्हणून मी पार्टिशनला होकार दिला. त्याच्यानंतर मग त्यांनी गांधीजींना पटवलं. म्हणून आझादचं जे पुस्तक आहे इंडिया डिवायडेड त्याच्यात ते सगळे डिटेल दिलेले आहे. कशा स्टेजला म्हणजे आझाद नेहरूंना भेटले, मग पटेलांना भेटले. दोघंही आधी पटेलांना भेटले, नंतर नेहरूंना भेटले, नंतर गांधींना भेटले. गांधी म्हणाले तुमचा जर विरोध आहे तर माझा आता आहेच आहे, ओव्हर माइंडेड बोर्ड आहे मी सांगितलं. त्याच्यानंतर माउंटबॅटन एकदा भेटले आणि पटेल जेव्हा गांधीजींना भेटून आले त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा आझाद गेले त्यांनी लिहिलेलं आहे की आय वॉज सरप्राइज ही वॉज टॉकिंग द लँग्वेज ऑफ पटेल. एवढं त्यांनी त्यांना पटवलं, म्हणजे पटवून दिलं. काय कारणाने तर नंतर मग ते कधी बाहेर आलं नाही. पण जे ICS ऑफिसर्स जे होते पटेलांच्या जवळचे होते तर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की
यादवी युद्ध, लाखो बळी जातील आणि शेवटी त्यात हिंदू जिंकतील, कारण संख्याबळ आपलं आहे. तर तो जो भाग आहे ज्याला आज आपण पाकिस्तान म्हणतो, तिथे काही उरणार नाही. म्हणजे लाखो बळी जातील, आता तुम्ही तयार आहात. आता हे आपण कधीच बोलतो जेव्हा पार्टिशन झाली नव्हती, पार्टिशन नंतर एक्झॅक्टली ते झालं, तेच झालं जे व्हायला होऊ नये म्हणून पार्टिशन स्वीकारले ते नंतर झालं. म्हणजे हे दुर्दैव आहे.